मित्रांनो, मराठीचा पेपर आहे आणि मराठीचा पेपर लिहिताना काही गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे. अन्यथा तुम्हाला खूप कमी मार्क मिळू शकतात. तुम्ही हुशार असले तरी सुद्धा. आता हे मुद्दे फक्त एका मिनिटामध्ये समजून घ्या. सगळ्यात पहिला मुद्दा शुद्ध लेखनावरती भर द्या. बरीच मुलं अशुद्ध लिखतात. शुद्ध लेखन लिहा. कारण तुम्ही जर अशुद्ध लिहिलं, तुमच्या काना, मात्रा, उकार जरी चुकला, तरी तुमचे मार्क जाऊ शकतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा मराठीचा पेपर लिहिताना शुद्ध लेखनावरती लक्ष द्या. दुसरा मुद्दा उपयोजित लेखनाचे जे काही फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटनुसारच उपयोजित लेखन लिहा. पत्र असेल तर त्या पत्राचा जो काही फॉर्मॅट आहे, त्यानुसारच पत्र लिहा. अन्यथा आपले मार्क जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा मुद्दा स्वमत पूर्ण लिहा. काही मुलं स्वमत सोडून देतात. मित्रांनो, स्वमतामध्ये 2-3 ओळी तरी लिहा, जेणेकरून 0 मार्क मिळण्यापेक्षा काहीतरी मार्क आपल्याला मिळतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वेळेचं नियोजन करा. प्रत्येक विभागाला किती वेळ द्यायचा ते आधीच ठरवा. वेळेचं नियोजन करूनच परीक्षेला जा आणि त्या नियोजनानुसारच पेपर लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खाडाखोड जास्त करू नका. एखादा प्रश्न चुकला, शब्द चुकला, तर फक्त एक रेष मारा. असं काही एंडू करत बसू नका. तो पेपर दिसायला चांगला वाटत नाही. शक्यतो खाडाखोड करूच नका. हे काही महत्त्वाचे मुद्दे होते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ठोका आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करून टाका. धन्यवाद.